छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। त्यांच्या विचारात, ज्योत आहे त्यांच्या संस्कारात शिवरायांचा वारसा घेऊन उजळून देण्याचा हा सभामंडप, उजळून देण्याचा हा सभामंडप। आपल्याला जिजामाता वंदना घ्यायची आहे आणि जिजामाता वंदना करण्यासाठी मी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन आहे। इतर लोक कार्यक्रम असतात पण छोटी असतात, छोटी वर्ग आणि पत्रकार बांधव त्या सर्वांचं मी पुढे आम्ही या सर्व कामाचं सपाट लावलेलं आहे। खऱ्या अर्थाने उन्हाळ्यात सुद्धा पाणी पाजवण्याचं काम त्यांच्या साहेबांच्या झालेलं आहे, पण अनेक प्रभागात त्यांनी बोर मारण्याचं काम केलेलं असेल। शिवधनाचं सुद्धा काम त्यांनी हाती घेतलेलं आहे। अशा कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ प्रेरणाताई गुलामजी कोटलार मॅडम यांचा सन्मान आणि सत्कार सौ सुनीता सोळशिवाडे करत आहे। सोबतच संत महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे। कुंडलवाडी नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय गोविंद काका ठोकरवाड यांचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मी प्रशांतजी पाटील यांना आमंत्रित करतो। गोविंद काका तालुका बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेब मुख्यालयाने विनंती करतोय श्री अशोकजी गायकवाड अध्यक्ष मराठा समाज कुंडलवाडी यांचा इथे सन्मान सत्कार करावा। अशोकजी गायकवाड अध्यक्ष मराठा समाज कुंडलवाडी यांचा सन्मान सत्कार करावा। आणि आदरणीय प्रभाकर जाधव सर यांच्या पुस्तकाचं उद्घाटन सुद्धा दिल्ली येथे झालेलं आहे। तालुका संघचालक यांचा येथूनची सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय राजू हमन। डॉक्टर प्रशांत सबलवार साहेब यांचा इथे सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मी त्यांचे जीवलग मित्र प्राध्यापक अरविंद मधुंकर सर, भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष नवनिर्वाचित मंडलाध्यक्ष बंटी उर्फ इंद्रजी ठोकरवाड यांचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी नगरसेवक प्रतिनिधी राहुलजी सपनवार मान्यवरांचा सत्कार थोडासा थांबून आपण व्याख्यानाकडे जाणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला गुणवंत विद्यार्थी सोबत इतर मान्यवर
प्रेरणादायी आणि ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद आणि माझ्या मजलवाडीतील सुज्ञ नागरिकांना सर्वांना माझा नमस्कार. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रम म्हणजे आपल्या स्वाभिमानाचा, संस्कृतीचा आणि इतिहास प्रेमाचा जागर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेला स्वराज्याचा विचार हा केवळ इतिहास नसून तो प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तातील अभिमान आहे. मी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उभी राहिली त्या काळात माझ्या महाविद्यालयीन जीवनात वाचलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मला प्रेरणा, आत्मविश्वास आणि जनसेवेची दिशा मिळाली. शिवरायांच्या विचारांनीच मला संघर्ष करण्याची ताकद दिली आणि जनतेच्या आशीर्वादाने आज मला ही सेवा करण्याची संधी सुद्धा मिळाली. म्हणूनच नगर परिषद कुंडलवाडीचा विकास करताना माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये शिवविचार, राष्ट्रप्रेम आणि जनकल्याण हेच केंद्रस्थानी राहील. शहराचा विकास हा फक्त रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित नसून आपला इतिहासाचा आणि संस्कृतीचाही अभिमान जपणारा असावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. याच भावनेतून कुंडलवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि उद्यान स्वरूपातील प्रेरणास्थळ उभारण्याचे काम मी हाती घेतलेले आहे. हे स्मारक फक्त एक पुतळा नसेल तर पुढील पिढीला स्वराज्य, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे एक पवित्र स्थान असेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे विचार आणि हिंदवी स्वराज्यासाठीचे बलिदान घराघरात पोहोचावे यासाठी मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने प्रयत्न करत राहणार. आणि छावा संघटना शहराध्यक्ष माधव हळदेकर दादा यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासाठी निवेदन मला दिलेले आहे. दादा, आगामी काळात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासाठीही मी गाडी देते. आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून आपण ज्ञानाचा गौरव करत आहोत, तर पत्रकार बांधवांचा सन्मान करून सत्य आणि समाज प्रबोधनाचा मान राखत आहोत. समाज घडविणाऱ्या प्रत्येक घटकाचा सन्मान करणे हीच खरी शिवशाहीची परंपरा आहे. शेवटी एवढंच म्हणेन, स्वराज्य हे केवळ इतिहासातील पान नाही तर ते प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील ज्वलंत अभिमान आहे. आपला प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्यामुळेच ही विकासाची आणि संस्काराची वाटचाल अधिक मजबूत होणार आहे. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम.